35 धावांची गरज आहे, 34 धावांची गरज आहे अद्यापही. येणारे 14 चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि काय केलंय, काय फेकी खराब, काय फेकी खराब, काय फेकी खराब आपण पाहतोय. पुन्हा बाद होऊ शकतो, काय गरज आहे, काय करता येतं. एकच धाव, एकच. मयूरने चेंडू मारला होता, बाद झाला असता प्रल्हाद. पुन्हा दुसरी धावसाठी खराब थ्रो, अन्यथा पुन्हा एकदा प्रल्हाद धाव बाद होऊ शकला असता. 2 वेळेला 2 संधी गेल्यात. हार्ड फिलिंग हा सामना आई केळंबा संघ हाराकिरी करून घालवणार की शांत डोक्याने ते अजय भस्मा आणि टीम खेळणार. यस, काय जबरदस्त गोलंदाजी. हा फसलाय, हा फसवलाय. काय करतायत, काय करतायत. पुन्हा एकदा मी सांगतोय मंगेश, मी सांगतोय की फलंदाजी सुद्धा अक्षयला आपण प्रमोट केलं गेलं. मी फिल्डिंग पाहिले, मांडवणे संघाची फिल्डिंग जर आपण विचार केली ना तर स्लो फिल्डिंग असते त्यांची. आता हा सामना तुमच्या हातातून जाणार की काय होणार पाहूया. शेवटचा चेंडू शिल्लक. हा मंगेशने झेल टिपणं गरजेचं होतं. रवी सुद्धा होता तिथे. एक रवी वाघमारे डाव्या बाजूचा आरसा फिरवायचा आहे. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूचा आरसा फिरवायचा आहे. मंगेश जुगरे यांनी ही कॅच घेणं गरजेचं होतं. हा दिलाय फेकून षटकार आणि हे स्ट्राइक आली मयूरला. आणि थोडस एक इंटरनल जी इंटेग्रिटी असते ना एखाद्या गोलंदाजाची, त्याच्या हातातली विकेट ती सुद्धा मोठ्या फलंदाजाची ती गेली की त्याला पुढच्या चेंडूवर मार पडणार, हे अलिखित विधान आहे क्रिकेटमधलं. धाव फलक जा गेलाय 25च्या घरामध्ये. 27 धावांची गरज. गरज. पहिल्या षटकात 15 धाबा आल्या. यस, क्षमा असावी. 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावांची गरज. पहिल्या षटकात धाबा होत्या 16. 2 नोबॉल टाकले गेले होते. एक नोबॉल टाकला गेला होता, वाईड +4. त्यानंतर षटकार गेला होता, दुहेरी धाव, 2 सिंगल. 26 झालाय. 26 धावांची गरज. डायरेक्ट बाद, डायरेक्ट बाद. कारण मला वाटतं बॅटचा टायमिंगच करता आला नाही. फुलटा चेंडू होता, परंतु मला वाटतं फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, धावा हळूहळू जमवण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिला आपण ना तर डायरेक्ट चेंडू पडला होता. प्रल्हाद स्वतः जाणतोय की माझ्याकडून चुकी झाले, तो ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता,
परंतु असो, मात्र केवळ 26 धावांची गरज आहे. आम्ही केवळ प्रल्हाद मॅन फ्रॉम गोळेवाडी यांच्यावरच विसंबून नाही, तर आम्हाला सुद्धा खेळताना येतं हे इथे दाखवून द्यावं लागेल. या अनिलने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. आता इथून विकेट गेली तर सुदाम पवार आहेत, राहुल आहे, आय थिंक निखिल सुद्धा आहे, म्हणजे फलंदाजी आहे. परंतु वाईड आणि मयूर वागचौरे आले स्ट्राईकला. यस पंच. मयूर वागचौरे यांना जेवढं थांबवता येईल तेवढं थांबवणं गरजेचं आहे. येणारे 11 चेंडू 24 धावांची गरज. अतिशय कमी कालावधीत मयूर वागचौरे यांनी स्वतःचं एक वेगळं नाव आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये घडवलेलं आहे. इथे आपल्याला शनिवारी पाहायला मिळतील वंडर बॉय रोहन वाघमारे उर्फ कादरी, डोनेवाडी SM फायटर्स संघाकडून. ताकदवान फटका, आसमान दाखवून दिलंय. काय लंबा हिट. यस, सुपर. येणारे 10 चेंडू, अजून 18 धावांची गरज. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा सामना जिंकून पॉइंट्स टेबल मध्ये दुसरं स्थान मिळवणार का आई एकविरा डोनेवाडी, आई एकविरा संजयनगर हा संघ. सध्या तरी योगेश 11 मोहिली 3 मॅच मध्ये पुन्हा फेकून दिलंय वारंवार. आता विचार करायला भाग पाडलंय. मयूर वागचौरे ऑन फायर. बॉलचं झालं असतं अजय वसमा आणि टीम कडून तर स्ट्राइक रोटेट झाली नसती. स्ट्राइक रोटेट झाली नसती तर हे 2 षटकार वाचले असते. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. मगाशी अजय भस्मा यांना षटकार लगावला, त्यानंतर पुन्हा बॅक टू बॅक हे 2 षटकार, म्हणजे षटकार हॅट्रिक झाले मयूर वागचौरे यांच्या बॅटमधून. 4 चेंडू 19 वर खेळतायत. खोल टप्प्याचा चेंडू. यस, मगाशी अजय भस्मा यांना एक षटकार लगावला होता. यस यस यस, बरोबर आहे. येणारे 8 चेंडू, अद्यापही काही धावांची गरज. यस, काही संधी नव्हती. चांगला प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय, गेलाय नशिबाचा चौकार. रवी वाघमारे जीवाच्या आकांताने चेंडूवर धावले होते, धडपडले होते, परंतु चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क. चेंडू गेलाय 4 धावेंसाठी. धावफलक जाऊन पोहोचलाय 44च्या घरात. 7 चेंडू 8 ची गरज. या सामन्यात चमत्कार होणार का? 7 चेंडू 9 ची गरज, 8 ची गरज. वाईड बॉल. रिव्ह्यू घेतलाय. यस, पहा बॅट्समन शफल झालाय का निशांत? यस, 7 चेंडू 8 ची गरज. हा जर वाईड बॉल गेला तर 7 चेंडू 7 ची गरज. उमेश भोईर मुख्य पंच इथे आहेत.
इट इज अ फेअर डिलिव्हरी. ती वाईडची जी रेष आहे ना तिच्या बरोबर कट टू कट कोणीही चेक करू शकता. फेअर डिलिव्हरी. नाही नाही, फेअर डिलिव्हरी. षटक संपलंय. 6 चेंडू 8ची गरज. आणि या मैदानासाठी आपण रोलर मागवला होता. ते रोलरचे वाहन चालक, रोलर चालक कुठे असतील तर आपण समालोचन कक्षात यायचं आहे कृपया. सहा चेंडू 8ची गरज. चमत्कार करणार का विशाल वाघमारे? चांगले 3 चेंडू हाताळले होते. एकच धाव. इथे मला थोडीशी मयूर वाघचौरे काय फलंदाजी झाले. 5 चेंडूंचा सामना 19 वर खेळतोय. 3 षटकार. नेक्स्ट मॅच संतोष 11 बनाम संतोष 11 डोलवली बनाम अष्टविनायक डोलवली. दोन्ही संघांसाठी करो या मरो असणारा हा सामना. संतोष 11 4 चेंडू 7ची गरज. आणि इथपर्यंत 2 धावा मयूर वाघचौरेला निघणार नाहीत कारण ते दुखापत आहे. फेकी चांगली. दोन धावा. मी म्हणत होतो मयूर वाघचौरेंना 2 धावा फार कमी वेळा निघतात. दुखापतग्रस्त आहेत ते. 3-5. बोल. आहेत आपल्याकडे मुख्य पंच. एका बाजूने मला वाटतं स्ट्राईक सोडली होती ना. पंच तुम्ही सांगा. चला आपल्याला मुख्य पंच आहे तिथे. पंच आहे तिथे उमेश भोईर यांनी सांगितलंय की ही रन आहे. ते सर्वांनी पाहिलंय जे झालंय मैदानात ते. 3 चेंडू 5ची गरज. काय अजय? नाही तुम्हाला नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज बाद करण्याची संधी होती अजय. चला तुम्ही चांगली मॅच चालले. खेळा व्यवस्थित. रिदम मध्ये आहे गोलंदाज. चला 3 चेंडू 5ची गरज. चला चला गोलंदाज चांगल्या रिदम मध्ये आहेत. तुम्ही रिदम घालवलाय गोलंदाजाचा. कारण एका बाजूने स्ट्राईक घेण्यासाठी हा फलंदाज तुम्ही जर इथे फेकलं असतं आणि तो कव्हर नसता आला तर कदाचित खाली मयूर वाघचौरेच बाद झाले असते. कारण मयूर वाघचौरे इकडून धावत गेले होते आणि मग त्या क्रॉस न होता तर मयूर वाघचौरे इकडे बाद होऊ शकले असते. तुम्हाला संधी होती. चला असो पंचांचा अंतिम निर्णय. 3 चेंडू 5ची गरज. चांगली गोलंदाजी चालू आहे. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. मी सांगतोय या सामन्यामध्ये चमत्कार कदाचित विशाल वाघमारे करतील. आणि हा आलाय षटकार. स्लॉट मध्ये चेंडू दिलाय. मोठा हिट.